मुंबई महानगरपालिकेकडून शहरातील नाले सफाईची 80% कामं पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथे मनसेने आक्रमक आंदोलन छेडले। नाले सफाईची कामे अपूर्ण असल्याचा आरोप करत मनसे पदाधिकारी थेट नाल्यात उतरले आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। खैरानी रोड परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा अद्यापही असल्याचा दावा आंदोलकांनी केला। पावसाळ्यापूर्वी नाले पूर्णपणे स्वच्छ करण्याची जबाबदारी पालिकेची असताना प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचा आरोप मनसेने केला आहे। मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। जोपर्यंत नाल्यांची संपूर्ण साफसफाई होत नाही आणि संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत नाल्यातून बाहेर येणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला। यावेळी आंदोलन अधिक तीव्र करत मनसे कार्यकर्त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक विसर्जन नाल्यात केले। प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाले सफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला। महापौर उपमहापौर सांगतात की 80% नाले साफसफाई झाली, यावेळी कुणाचा घरात पाणी जाणार नाही पावसाळ्यात। मी कधीपासून सांगतोय की महापौर उपमहापौर खोटं बोलतायत, कारण जनता अधिकारी त्यांना खोटे दाखवत आहे। साकीनाका टिळकनगर इथं घेऊन जाणार आणि तिथे पोकलँडनी माती काढतात। आतमधले नाले 1% पण साफ झाले नाहीत। जर हे साफ झाले नाही तर लोकांच्या घरात पाणी जाणार नाही का? अर्धा फूट टेबल गेल्या तुम्ही बघू शकताय, तेवढी घाण आहे आतमध्ये, गाळ आहे आतमध्ये, बरोबर आहे ना, शिल्ट आहे आतमध्ये। काढणार कोण यांना? जर तुम्ही काढलं नाही तर आजूबाजूच्या परिसरात पाणी जाणार ना। 4 फूट हे माती काढली पाहिजे जेणेकरून पाणीचा स्तर खाली जाईल, पण हे कोण करायला तयार नाही। फक्त भ्रष्टाचार करायचा आहे। करोडोंचे टेंडर आहेत, करोडोंचे टेंडर गप्प करायचे त्यांना। मग ते कुणी असो, सत्ताधारी असो, अधिकारी असो, कंत्राटदार, सगळ्यांची मिलीभगत आहे, म्हणून हे जनतेला खोटे आश्वासन देत आहेत। मी महापौरांना सांगतोय, मी आंदोलन करतोय ना, तुम्ही या ना इथे, मी दाखवतोय किती टक्के साफ झालाय। तुम्ही या आमच्या इथे, आम्ही पण जनता आहे ना, आमचं ऐकायला या। का येत नाही आमच्याकडे? अधिकारी का आमच्या सोबत फिरत नाही? फक्त आमदार नगरसेवकांच्या पाठीपाठी फिरतायत, त्यांची चाटामागी त्यांना फुरसत नाही। अहो, आमच्याबरोबर फिरा, आम्ही तुम्हाला खरी परिस्थिती दाखवणार। आमदार नगरसेवक नाही दाखवणार, कारण त्यांना जे चांगलं आहे तेच दाखवणार, पण 90% जे काम झालं नाही ना माझ्या चांदिवलीमध्ये ते मी दाखवणार। तुमची मागणी काय असणार? माझी मागणी आहे की आतमधले नाले साफ झाले पाहिजेत। माझ्या चांदिवली विधानसभेच्या एकाही घरात यावेळी पाणी गेलं नाही पाहिजे। सगळे नाल्याच्या बाजूमध्ये राहणारे गरीब लोक आहेत, त्यांच्या घरात दरवर्षी पाणी जातो आणि त्यांना लाखोचं नुकसान होतो। म्हणून मी हात जोडून विनंती करतोय की हे नाले साफ करा आणि माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेच्या घरात पाणी नाही गेलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। नाले सफाईच्या दाव्यांवरून मनसेने थेट नाल्यात उतरून केलेल्या या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई।